सहकारामधले त्यांचा कुणीही हात धरू शकत नाही आहे आणि गेल्या पाठीमागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. सर मला असं विचारायचं की तुमच्या मनातील आमदार कोण? KP पाटील साहेब. कारण कारखाना हा त्यांनी उत्तम प्रकारे पद्धतीने चालवला आहे. सहकाराचे महामेरू आहेत. सहकारामध्ये कुठलीही त्यांची संस्था घ्या, सहकारी कारखाना घ्या, सुतगिरणी घ्या, अन्य कोणत्याही संस्था, मार्केट कमिटी घ्या. मार्केट कमिटी ही अतिशय वाईट अवस्था होती आणि ज्यावेळी प्रशासक मंडळावर KP साहेब गेले त्यावेळी त्यांनी मार्केट कमिटी जी आहे ही मार्केट कमिटी चांगल्या स्थितीमध्ये आणलेली आहे काय, आणि सहकारामधले त्यांचा कुणीही हात धरू शकत नाही आहे आणि गेल्या पाठीमागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. मधल्या 10 वर्षामध्ये त्यांच्याकडे सत्ता नसताना काय काम करता आलेलं नाही आहे, पण कामाच्या बाबतीमध्ये ते चांगले आहेत, उत्तम आहेत आणि त्यामुळं माझ्या मनातील आमदार जे आहेत हे KP साहेब आहेत. नाही, विकास रस्ते म्हणजे विकास नव्हे, शाश्वत आम्हाला विकास हवा आहे. तरुणांना रोजगार हवा आहे, तरुणांच्या हाताला काम हवं आहे काय, आणि त्यामुळे त्यांनी काम केलं आहे. पण ते जास्तीत जास्त टक्केवारी आपण जे म्हणतो किंवा त्याला आपण कमिशन म्हणतो याच्यावर जास्त काम केलं आहे. आणि गद्दारी जी आहे हे आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना गद्दारी अजिबात आवडत नाही आहे. कारण त्या कालावधीमध्ये आम्ही सुद्धा त्यांना मदत केलेली आहे काय, आणि त्यांनी पक्षांतर करायला नको पाहिजे होतं, ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यांचा KP साहेबांना बसू शकत नाही की त्यांची मतं ते खाणार आहेत काय, आणि त्यामुळे KP साहेबांना ते उभा राहणं गरजेचं होतं काय. उभा राहिले नसते तर त्यांचा KP साहेबांना फटका बसला असता काय, कारण त्यांची मतं काय KP साहेबांना मिळणार नव्हती, ती प्रकाश आंबेडकरांना मिळणार होती काय. त्यामुळे त्यांचा KP साहेबांना का फटका बसत नाही की आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना ती गद्दारी अजिबात आवडत नाही आहे, त्यांनी करायला नको पाहिजे होती, ही माझी वैयक्तिक मत आहे.